नमस्कार मित्रांनो, आर्य टीव्हीच्या या आध्यात्मिक चॅनलवर आपलं पुन्हा स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये आपण अद्वैतानुभूती ग्रंथातील श्लोक 36 ते श्लोक 42 पर्यंतचे विवेचन ऐकणार आहोत. तर चला आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. आजचा आपला पहिला श्लोक आहे श्लोक 36. देहो नाहं प्रदुष्यत्वात् भौतिकत्वात् न चेन्द्रियं प्राणो नाहं अनेकतत्वात् मनो नाहं चलत्वतः. श्लोकाचा भावार्थ असा आहे: शरीर हा माझा खरा स्वभाव नाही, कारण तो दृश्य स्वरूप दिसणारा आहे आणि भौतिक स्वरूपाचा आहे. तसेच मी इंद्रिय नाही, कारण ती देखील शरीरासारखी बाह्य आणि नाशिवंत आहे. मी प्राण नाही, कारण प्राण अनेक आहेत, विविध रूपे घेतात. मी मन देखील नाही, कारण मन चंचल, चालणारे, अस्थिर आहे. विवेचन ऐकूया. या श्लोकात आत्म्याचे स्वरूप आणि शरीर, इंद्रिये, प्राण आणि मन यांच्यातील फरक सांगितलेला आहे. आत्मा हा दृश्य स्वरूपाचा नाही. तो न फिजिकल आहे न बदलणारा आहे. आत्मा सर्व भौतिक वस्तूंनी वेगळा आहे. आपण जर शरीर, मन, प्राण यांना आत्मा मानले तर आपण सत्यापासून दूर राहू. या श्लोकांचा मुख्य संदेश असा आहे की आपण आपले खरे स्वरूप ओळखले पाहिजे आणि नाशिवंत गोष्टींना स्वतःशी जोडू नये. आत्मा हा शाश्वत, निरपेक्ष आणि स्थिर आहे, तर शरीर, प्राण, मन हे सतत बदलत राहतात. पुढचा श्लोक पाहूया. श्लोक 37. बुद्धि न अहं विकारित्वात् तमो न अहं जडत्वतः देह इंद्रिय आदिकं न अहं विनाशित्वात् घटादिवत्. भावार्थ असा आहे: मी बुद्धी नाही, कारण ती बदलणारी, विकार सक्षम आहे. मी अज्ञान किंवा अंधकार नाही, कारण अज्ञान जड, स्थिर, निश्चल आहे. मी शरीर, इंद्रिये इत्यादी गोष्टी नाही, कारण त्या घड्याळासारख्या, घटासारख्या नाशवंत आहे. विवेचन ऐकूया. या श्लोकात आत्म्याचा बुद्धी आणि अज्ञानाशी संबंध स्पष्ट केला आहे. आत्मा हा विकार किंवा बदल स्वभावतः स्वीकारत नाही, म्हणून तो बुद्धी नाही. अज्ञान हा आत्म्याचा भाग असू शकत नाही, कारण अज्ञान हे जड आहे आणि आत्मा तर सजीव व प्रकाशमय आहे. आत्मा शरीर, इंद्रिये, बुद्धी यांच्यापासून पूर्णतः स्वतंत्र आहे. शरीर व इंद्रिये नाशवंत असल्यामुळे आत्मा त्यांच्याशी संबंध ठेवत नाही. आत्मा हा अमर व नाशरहित आहे. पुढचा श्लोक 38 ऐकूया. देहेंद्रिय प्राण मन बुद्धि ज्ञानानि भासयन् अहंकारं तथा भामि चैतेषाम् अभिमानिनम्. चा भावार्थ ऐकूया. शरीर, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, अज्ञान, अहंकार यांना प्रकाशित करणारा मी आत्मा आहे. हे सर्व आत्म्यात समावले आहेत, पण आत्मा त्यांच्याशी स्वतःला जोडत नाही. विवेचन ऐकूया. शरीर, मन, प्राण, बुद्धी आणि अहंकार या सर्व गोष्टी आत्म्याच्या प्रकाशामुळे कार्यरत असतात. आत्मा हा त्यांचा ज्ञाता आणि साक्षी आहे. या श्लोकात आपल्याला सांगितले आहे की आपण आत्म्याला ओळखले पाहिजे, जे केवळ साक्षी स्वरूप आहे आणि कोणत्याही गोष्टीशी स्वतःला जोडत नाही. आत्म्याला या भौतिक गोष्टींच्या कार्यामुळे भ्रमित होऊ नये.
पुढचा श्लोक 39 ऐकूया. सर्वं जगदिदं नाहं वैषयत्वादिदं धियः अहं नाहं सुषुप्त्यादौ अहमः साक्षितः सदा. भावार्थ असा आहे, हे संपूर्ण जग मी नाही, कारण ते माझ्या ज्ञानाच्या क्षेत्रात आहे. मी सुषुप्तीमध्ये झोपेच्या अवस्थेत नाही, कारण मी सदा साक्षी स्वरूप आहे. विवेचन ऐकूया. या श्लोकात आत्म्याची साक्षीत्व भूमिका स्पष्ट केली आहे. जगात दिसणाऱ्या सर्व वस्तू, भौतिक वस्तू आत्मा नसून आत्म्याच्या जाणीवेचा विषय आहे. झोपेतही आत्मा साक्षी असतो, कारण झोपेत आपल्याला मी काहीच करत नाही ही जाणीव होते. आत्मा हा सदा साक्षी आहे, त्याला कोणत्याही अवस्थेतून बांधलेले नाही. पुढचा श्लोक 40 ऐकूया. सोप्तो यथा निर्विकारः तथावस्था द्वयेपि च द्वयोर्मात्राभियोगेन विकारीव विभाम्यहम्. जसे झोपेत मी निर्विकार असतो, तसेच जागृत आणि स्वप्नावस्थेतही असतो. मात्र इंद्रियांच्या संपर्कामुळे मला विकारयुक्त असल्यासारखे वाटते. विवेचन ऐकूया. झोपेच्या अवस्थेत आत्मा पूर्ण निवांत आणि निर्विकार असतो. जागृत व स्वप्नावस्थेत मात्र इंद्रिये व मन यांच्या संयोगामुळे आत्म्याला कार्यशील वाटते. पण सत्य हे आहे की आत्मा कोणत्याही अवस्थेने प्रभावित होत नाही. या श्लोकात आत्म्याचे स्थिर व साक्षी स्वरूप दाखवले गेले आहे. पुढचा श्लोक ऐकूया. श्लोक 41. उपाधिनीलरक्ताद्य स्फटिको नैव लिप्यते तथात्मा कौशजे सर्वे कामार्दैर्नैव लिप्यते. जसा रंगीत प्रकाश स्फटिकावर पडतो, पण स्फटिक स्वतः रंगीत होत नाही, त्याचप्रमाणे आत्मा काम, क्रोध, लोभ यांच्यासारख्या दोषांनी लिप्त होत नाही. विवेचन ऐकूया. स्फटिकावर जेव्हा वेगवेगळे रंग पडतात, तेव्हा स्फटिक रंगीत वाटतो, पण प्रत्यक्षात तो स्वच्छच असतो. तसाच आत्मा आहे. शरीर व मनावर पडणाऱ्या विकारामुळे दूषित दिसतो, पण तो कधीच दूषित होत नाही. आत्मा हा शुद्ध, निराकार आणि निर्लेप आहे. श्लोक 42 ऐकूया. फालेन भ्राम्यमाणेन भ्रमतीव यथा मही अगोप्यात्मा विमूढेन चलतीव प्रदुष्यते. भावार्थ असा आहे, जसा फिरणाऱ्या चाकामुळे पृथ्वी फिरत असल्यासारखी वाटते, तसाच अज्ञानी व्यक्तीला आत्मा हालचाल करत असल्यासारखा वाटतो. विवेचन ऐकूया. आत्मा हा स्थिर व निश्चल आहे, पण अज्ञानामुळे तो चंचल असल्यासारखा वाटतो. जसे पृथ्वी स्थिर असून चाकाच्या गतीमुळे ती फिरत असल्याचा भास होतो, तसा आत्मा अज्ञानामुळे हालचाल करत असल्याचा भास होतो. आत्मा सदा स्थिर आणि शुद्ध स्वरूपाचा आहे. तर आजचं विवेचन इथे संपवूया. भेटूया पुढच्या भागात एक नवीन श्लोक आणि त्याच्या विवेचनासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.